धर्मामध्ये नववर्षाला सुरुवात होते ती गुढीपाडव्याच्या सणापासून। महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। या दिवशी प्रत्येक घरोघरी गुढी उभारण्यात येते, तसेच पुरणपोळीचे जेवण बनवले जाते। तर या दिवशी दारासमोर रांगोळी काढली जाते, देवी देवतांची पूजा करण्यात येते। अशाच पद्धतीने महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरा केला जातो। यावर्षी देखील 9 एप्रिल हा सण उत्सवात साजरा केला जाणार आहे। त्यापूर्वी गुढीपाडवा सणाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया। नमस्कार, संपूर्ण भक्तिमय चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। सर्व प्रकारचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सणावारांच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भक्तिमय चॅनलला आजच सबस्क्राईब करा। चला तर जाणून घेऊया गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त। यावर्षी गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त मंगळवारी 9 एप्रिल रोजी सकाळी 6:02 पासून ते 10:17 पर्यंत आहे। या शुभ मुहूर्ताच्या कालावधीत तुम्ही देवी देवतांची आणि गुढीची पूजा करू शकता। महत्त्वाचे म्हणजे पंचांगानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 पासून 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 पर्यंत आहे। त्यामुळे गुढीपाडवा सण 9 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे। चैत्र शुल्क प्रतिपदेपासून नववर्षारंभ मानले जाते। ब्रह्मपुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती। अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात यांचा उल्लेख आहे। या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचालनाचे दायित्व सांभाळले होते। वर्षभरातील 3.5 शुभ मुहूर्तापैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो। या दिवशी ध्वज उभारून आनंद उत्सव साजरा केला जातो। या दिवशी एक वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालतात, नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधतात, त्याला 5 गंधाची ओळी ओढून हार बांधतात, नंतर कलश उलटा ठेवून काठीला आंब्याचा हार आणि लिंबाचा पाला बांधतात। या प्रकारे गुढी उभारून वर्षभर सुखात जावं अशी कामना करतात। आता एक उपाय जो शास्त्रानुसार मी आपल्याला सांगणार आहे, तो लक्ष देऊन ऐका। आणि या दिवशी अजून एक काम आणखी कोणते आहे जे केल्याने वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते, धान्य अन्नाची कमी भासत नाही, भंडारगृह भरलेले राहतात आणि घरात आनंदी वातावरण राहतं, ते जाणून घेऊया। आपल्या सर्वांना माहीतच असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्त्व आहे ते, म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी। नंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करावी। गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी, त्याने धान्यात कीड लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते। देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही। तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानातून केवळ 2 पाने तिजोरी, गल्ला किंवा आपण पैसे जिथे ठेवतो त्या ठिकाणी ठेवावे। याने धनात वृद्धी होते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही, आर्थिक समस्या दूर होतात। मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाने पूजेत वापरलेले असावे। झाडावरून सरळ तिजोरीत ठेवल्याने लाभ होण्याची शक्यता नसते। मी सांगितलेले शास्त्रशुद्ध उपाय तुम्ही नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। असेच आध्यात्मिक, धार्मिक, सणावारांच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद।